हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि जय महाराष्ट्र. तर आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीचा मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस आनंदात आणि बाप्पाच्या आशीर्वादात जावो हीच सदिच्छा. तर आता माझी सगळी कामं आवरून झालेली आहे बऱ्यापैकी. तर चला आता गणपती बाप्पाची पूजा करूया छान. असं म्हणतात की अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास जमणार असेल तर नक्की करायला पाहिजे. आणि खरंच सांगायचं झालं तर उपवास जमला नाही तरी चालेल, पण पूजा आणि मंत्राच्या मात्र नक्कीच करायला हवेत. कारण श्रद्धेने आणि मनापासून केलेली उपासना कधीच वाया जात नाही आणि त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. सकाळची पूजा कशी केली ते सांगते मी. मी सकाळी लवकर उठले, स्नान करून स्वच्छ कपडे घातले आणि सर्वात आधी सूर्यदेवाला पाणी अर्पण केलं आणि मग घरातल्या गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केली. गणपती बाप्पांना अभिषेक केला. असं म्हणतात की अभिषेकाचं पाणी घरातल्या मुलांना प्राशन दिलं तर खूप फायदेशीर ठरतं. विशेषतः हट्टीपणा, अभ्यासात लक्ष न लागणं अशा अडचणींसाठी हे खूप प्रभावी आहे. कारण गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता आणि ज्ञानाचे दैवत आणि मनापासून मागितलेली प्रार्थना ते नक्की ऐकतात. तर इकडे पूजा झाली आणि आरती पण झाली आणि त्यानंतर उपवासासाठी थोडा फराळ बनवायला घेतला आणि म्हणून बनवली गरमागरम साबुदाणा खिचडी आणि थंडगार ताक. सिंपल पण खूपच टेस्टी. आणि इकडे स्वरांश काय करतोय ते बघाच. त्याच्या मस्तीशिवाय व्लॉग अपूर्णच असतो ना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Like